या प्रकरणी अजित पवार यांच्या क्लीन चिटला आता ईडीनं विरोध केलाय। या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं विशेष न्यायालयामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता आणि यात अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह बँकेच्या 80 संचालकांना क्लीन चिट देण्यात आली होती। मात्र या अहवालाला आता विरोध करण्यासाठी ईडीनं विशेष न्यायालयामध्ये मध्यस्थी अर्ज दाखल केलाय। ईओडब्ल्यूनं नोंदवलेल्या मूळ गुन्ह्यामध्ये आता अजित पवार यांचं नाव आरोपीच्या यादीत होतं। तर क्लोजर रिपोर्टमुळे आमच्या तपासावर परिणाम होईल असं ईडीनं म्हटलंय। ईडीच्या या अर्जावर आता लवकरच सुनावणी घेण्यात येणार आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। खरं तर आता आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अजित पवार सध्या अडचणीत येण्याची शक्यता आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, काय सांगाल, सध्या शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे? नक्की जर का पाहायला गेलं तर शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे। कारण जो क्लोजर रिपोर्ट दिला होता त्याला कुठेतरी ईडीने आता विरोध केलेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। कारण ज्याप्रमाणे जर का पाहायला गेलं तर मागे एकदा शिखर बँक प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केला गेला होता, मात्र आता ईडीने त्याला विरोध केलेला आहे। ईडीने त्यामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल केलेली आहे आणि अजित पवार यांच्या या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। नक्की सूरज, आपण जर पाहिले तर लोकसभेमध्ये खरं तर महायुतीला याच्यामुळे फटका बसला। महायुतीमुळे म्हणजेच अजित पवारांचा पक्ष असेल, शिवसेना शिंदे गट असेल, फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसला आणि त्यामुळे खरं तर भाजपची ती ही सतर्क भूमिका नाही ना, अशीही एक चर्चा सुरू आहे। त्याबद्दल काय माहिती आहे? नक्कीच जर का पाहायला गेलं तर या निकालामध्ये अपेक्षित यश जे आहे ते भाजपला मिळालं नाहीये। शिवसेना शिंदे गटाला किंवा मग अजित पवार गटाला सोबत घेतलं तरी देखील अपेक्षित यश आपल्याला मिळालं नाही, अशी चर्चा जी आहे ती भाजपमध्ये कुठेतरी सुरू झालेली आहे आणि आता कुठेतरी भाजप एक सावध भूमिका घेत आहे आणि अशी देखील चर्चा रंगलेली आहे की भाजप शिवसेना शिंदे गट किंवा अजित पवार गटाला कुठेतरी दूर करण्याच्या तयारीमध्ये आहे, अशी चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता ही जी घटना समोर होते की अजित पवारांच्या जी शिखर बँक घोटाळा प्रकरण आहे त्याला ईडीने आक्षेप घेतलेला आहे। आता पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच, धन्यवाद सूरज दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।